वरचं द्राक्षाची साल मी चाटत जाते पण आतला गाभा माझ्या हाताला येत नाही. आमचा मंत्र श्रीराम जय जय राम आहे. मग तुम्ही सुरुवातीचंच घ्या, फक्त श्रीराम बोला, काही हरकत नाही. श्वास घेतला, श्वास सोडताना श्रीराम करा, किंवा श्वास घेताना श्रीराम बोला आणि नुसता श्वास सोडा. स्वतःच्या श्वासाची रिदम बसवा. जसं गेल्या वेळेस मी रामकृष्ण हरी बोललेले, तसं नामाबरोबर रिदम बसवा. गीतेमध्ये नामस्मरणाचा उपदेश दिलेला नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समर्थ रामदास स्वामी असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांनी जेव्हा गोष्टी केल्या तेव्हा संतांना हा अनुभव आला की भृगुटीच्या मध्यावरती ध्यान करणं अत्यंत अवघड आहे. पण तिथे आपण साधी रिक्षा घेऊन पोहोचू शकतो. कुठली रिक्षा आहे? नामस्मरणाची रिक्षा आहे. नाही ना जमत आहे, निदान नामावरती ध्यान करत करत, पण शेवटी अशी स्थिती आली पाहिजे की नामही गळून पडलं पाहिजे आणि पूर्ण लक्ष भृगुटीच्या मध्यावरती, आत्म्यावरती असलं पाहिजे. म्हणून गीता नेहमी शुद्ध ज्ञान देते, म्हणून गीता श्रेष्ठ आहे. प्रत्येक धर्माच्या वर गीता आहे. आपल्यालाही माहितीये, एक धर्म निराकार सांगतो, एक धर्म आकार सांगतो, एक धर्म ओंकार सांगतो. पण गीता काय सांगते? आकार घ्या, ओंकार घ्या, सोहम घ्या, रामकृष्ण हरी घ्या, राम घ्या, अल्लाह घ्या, काय घ्यायचं ते घ्या, पण शेवटी आतला जो तुमचा निराकार आहे त्याच्यापर्यंत पोहोचा.